किंवा ज्याप्रमाणे निवडणुका आल्या की काही ठराविक मुद्दे आणि अशा काही वर्षातल्या ठराविक गोष्टीच्या दिवशी अशा काही ठराविक मुद्दे वर येतात, त्याच्यापैकी एक जो आहे तो हिंदू राष्ट्र निर्मितीचा मुद्दा आहे. आता तुम्ही मला एक सांगा, जगभरामध्ये जिथं जिथं कुठं निकोप लोकशाही रुजलेली आहे त्या सगळ्या ठिकाणी पूर्वीपासून वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. अगदी तुम्ही ग्रेट ब्रिटन जरी समजा बघितलं तर आयरिश लोकांची संस्कृती वेगळी आहे, इंग्लंडच्या लोकांची संस्कृती वेगळी आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही जर समजा जाऊन पाहिलं तर अमेरिकेमध्ये जे सगळे राज्य आहेत ह्या प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. हीच सांस्कृतिक विविधता आपल्या भारतामध्येही आहे. आपल्या भारतामध्ये नुसती सांस्कृतिक विविधता आहे का? आपल्या भारतामध्ये भौगोलिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे आणि प्रत्येक संस्कृतीचा पाया जी त्या संस्कृतीची त्या भौगोलिक भागाची भाषा असते त्या भाषेनुसार आपल्या भारतामध्ये प्रचंड विविधता आहे. मग ती धार्मिक आहे, ती वांशिक आहे, ती भाषिक आहे आणि ती सांस्कृतिक आहे. मग अशा वेळेला जर समजा कुठल्याही देशामध्ये जर निकोप लोकशाही नांदायची असेल, रुजवायची असेल तर त्याच्यासाठी असणारी जी पूर्व अट आहे ती काय आहे की तो देश धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. आणि आपली बऱ्याच वेळा गंमत अशी होते किंवा गल्लत अशी होते की धर्मनिरपेक्ष म्हटलं की आपल्याला काहीतरी भलतंच वाटतं. धर्मनिरपेक्षचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की कुठलाही देश ज्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो त्यावेळेस त्या देशाची संसद, पार्लमेंट, जे काही त्याला म्हटलं जात असेल ती संसद, त्या देशाची कार्यपालिका, त्या देशाची न्यायपालिका, त्या देशाचं मंत्रिमंडळ, त्या देशाची संपूर्ण सरकार नावाची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा त्या देशामधल्या सगळ्या नागरिकांना, मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, त्याच्याशी सरकार म्हणून व्यवहार करताना कुठल्याही स्वरूपाचा धार्मिक आधारावर भेदभाव करत नाही, सगळ्यांना सारखी वागवते. सरकारचा असा कुठलाही धर्म नसतो. ही झाली धर्मनिरपेक्षतेची साधी आणि सोपी व्याख्या. असं सरकार ज्या वेळेला एखाद्या देशामध्ये असतं त्यावेळेला जो एखादा धर्म किंवा जो एखादा समुदाय हा जरी लोकसंख्येने जास्त असला आणि एखादा समुदाय कमी असला तरी कमी लोकसंख्या असणाऱ्या समुदायाला या देशाची राज्यघटना आणि त्या देशाची जी संसद असते, त्या देशाची सरकार, त्या देशाची कार्यपालिका यांच्याकडून ही अपेक्षा असते आणि आशा असते की माझा देश जे आहे हा माझा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि माझा देश माझ्याशी समान वागणूक करेल. मग ज्या वेळेला एखाद्या एकाच धर्माची जर समजा राष्ट्र बनवायचं ठरलं तर त्याच्यासाठी त्याचं पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्याला फार लांब जायची गरज नाही. 1947 साली आपल्याच बरोबर स्वतंत्र झालेला पाकिस्तान, त्या पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारामध्ये ज्या वेळेला राष्ट्र उभं करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला त्या देशामध्ये मागच्या 70 वर्षांपैकी जवळपास 35 ते 40 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने का होईना लष्कराची थेट हुकुमशाही आहे किंवा लष्कराच्या हातचं बाहुलं असणारी सरकार तिथं वावरतात. दुसरी गोष्ट अशी आहे की मागची जी 70 वर्ष आहेत या 70 वर्षांमध्ये तिथली पाकिस्तानची राज्यघटना 3 वेळा नव्याने लिहिण्यात आलेली आहे किंवा बदलण्यात आलेली आहे. आता त्याच वेळेला अजून एक दुसरी घटना घडलेली होती. ज्या वेळेला पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळेला पूर्व पाकिस्तान म्हणजे जो पूर्वीचा जो बंगाल होता त्या बंगालचे जे 2 तुकडे झाले आणि तो पूर्व पाकिस्तान तयार झाला. पूर्व पाकिस्तानची जी बहुसंख्य लोकसंख्या होती ती मुस्लिम होती, पाकिस्तानची लोकसंख्या मुस्लिम होती, म्हणून धर्माच्या आधारावर त्यांनी पूर्व पाकिस्तान घेतला. पण पूर्व पाकिस्तानवर ज्या वेळेला उर्दू भाषेचं किंवा पाकिस्ताननी त्यांच्या संस्कृतीचं जे लादणं ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की बंगाली मुस्लिम जे आहेत ते भलेही धर्माने मुस्लिम असतील परंतु त्यांचा जो आत्मा आहे तो बंगाली भाषा आणि बंगाली संस्कृतीशी निगडीत आहे. आणि ज्या वेळेला त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ आली की तुम्हाला धर्म हवा की तुमची संस्कृती हवी त्यावेळेला बंगालच्या लोकांनी तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी तिथे कारवाई करून त्या देशाला स्वतंत्र केलं आणि बांगलादेशची निर्मिती झाली. म्हणजे धर्माच्या आधारावर 1947 साली
जो देश निर्माण झाला तो देश मूळ देशापासून अवघ्या 25 वर्षांमध्ये संस्कृतीच्या आधारावर बाजूला निघाला. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अँगलने तुम्ही विचार केला तरी धर्माच्या आधारावर असणाऱ्या देशामध्ये लोकशाही टिकू शकत नाही, लोकशाही नांदू शकत नाही. तुम्ही बहुसंख्य आहात म्हणून तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर समजा हे राज्य व्हावं किंवा हे राष्ट्र चालावं असं जर वाटत असेल आणि जे अल्पसंख्याक आहेत ह्या अल्पसंख्याकांना जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना आम्ही दुय्यम नागरिकत्व देऊ किंवा त्यांना आम्ही वेगळ्या पद्धतीने ट्रीट करू, तर 140 कोटी लोकसंख्येमध्ये जर समजा तुम्ही 80% असाल आणि ते उरलेले सगळे जर 20% असतील तर ह्या कोट्यावधी लोकांचं तुम्ही नेमकं काय करणार आहात. आणि जर समजा तुमच्या बांधवांना तुम्ही जर दुय्यम नागरिकत्व देऊन त्यांना जर असुरक्षिततेची भावना तुम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करणार असाल तर मग लोकशाही तुमची कुठे अस्तित्वात उरते आणि तुमची जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेने त्यांना दिलेले अधिकार आणि त्यांना दिलेले जे स्वातंत्र्य आहे ते तरी कुठे उरतात आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत भारतामध्ये सध्याची राज्यघटना लागू आहे आणि आपण लोकशाही राष्ट्र म्हणून आहोत, लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही राहण्यासाठी हा देश किंवा कुठल्याही देशामध्ये निकोप लोकशाही राहण्यासाठी धर्मनिरपेक्ष असणं ही सगळ्यात महत्वाची बेसिक आणि प्रायमरी गोष्ट आहे. एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर मग ह्या हिंदू राष्ट्राच्या ज्या वावटा आणि ज्या वावड्या दरवेळेला उठवल्या जातात ह्या फक्त तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी आहेत. तुम्हाला फुकाच्या अस्मितांचे डोस देऊन तुम्हाला त्याच्यावर धर्माचं राजकारण आणि त्या राजकारणाची दुकानदारी करण्यासाठी आहेत हे आपल्या लक्षात येईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करा, स्वतःच्या बुद्धीने विचार करा, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे हे सिद्ध करा आणि योग्य निर्णय घ्या. नमस्कार.